Hello student, from this lecture we are going to next unit in chapter first. The first unit was determinant and second unit is matrix. So we are going to first definition of matrix and notation of matrix. So the definition of matrix is an arrangement of m into n numbers in the form of a rectangular block of m rows and n columns enclosed in rectangular brackets is called as matrix of order m by n. इथं डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेसमध्ये नोटेशनमध्ये काय फरक आहे तर डिटर्मिनंटमध्ये फक्त व्हर्टिकल रेज होत्या, फक्त उभ्या रेषा होत्या. तर मॅट्रिसेसमध्ये काय तर रेक्टँग्युलर बॉक्स आहे. इथं बघा हा आयताकृती बॉक्स, तर हा मॅट्रिक्समध्ये असतो आणि ह्यामध्ये यम रोज आणि एन कॉलम्स असतात. म्हणजे आडव्या लाईन्स ह्या यम नोटेशन असतात, उभ्या लाईन्स हा एन कॉलम्स असतात. तर पहिला मॅट्रिक्स बघा, ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2 3 1 -1. तर हा 2 रो आणि 2 कॉलम आहेत, म्हणून हा मॅट्रिक्स किती झाला 2x2चा मॅट्रिक्स झाला. हा 2x2चा. बी मॅट्रिक्स बघा, बी मॅट्रिक्समध्ये आडव्या लाईनी 2 आहेत, म्हणजे रो 2 आहेत आणि कॉलमची संख्या 3 आहे, म्हणून हा मॅट्रिक्स झाला 2x3चा. बघा 2x3 आणि 3x2 वेगवेगळे येतं. अगोदर रोची संख्या बघायची आणि नंतर कॉलमची संख्या बघायची. सो नेक्स्ट, एनी एलिमेंट इन द मॅट्रिक्स can be located the starting number of rows and number of columns in which the element occurs. Thus in matrix A the above two elements in place in 1 1, 3 is placed in 1 2, 1 is placed in 2 1 etc. म्हणजे बघा ह्या मॅट्रिक्समध्ये हा 2 एलिमेंट कुठे आहे तर हा 2 एलिमेंट 2 ठिकाणी असतो. काय असतो तर तो फर्स्ट रोमध्ये पण असतो आणि फर्स्ट कॉलममध्ये पण असतो. हा 3 एलिमेंट 2 ठिकाणी असतो. कुठं असतो तो फर्स्ट रोमध्ये असतो आणि सेकंड कॉलममध्ये असतो. हा 1 एलिमेंट 2 ठिकाणी असतो. काय असतो तो सेकंड रोमध्ये असतो आणि फर्स्ट कॉलममध्ये पण असतो. हा -1 एलिमेंट 2 ठिकाणी असतो. कुठं असतो सेकंड रो सेकंड कॉलम. तसंच ते दिलेलं आहे तुम्हाला थोडक्यात, प्लेस इन 1 1 1 2 असं. द युजफुल नोटेशन ऑफ रायटिंग मॅट्रिसेस इन थेरॉटिकल वर्क्स वी shown as the letter as A B C D ... with proper suffix we denote the element of matrix. So example, for we may denote the example in place of 1 1 1 2 1 3 3 1 etc. by A11 A12 A13 A21 etc. with the notation of matrix. The general 2x2 matrix is written as जनरल 2x2चा. ह्याला A11 का म्हणायचं बघा, जनरल मॅट्रिक्स आहे हा. तुम्हाला 2x2चा समजला तर तुम्ही इतर कोणते पण लिहू शकता. हा A11 का म्हणायचा कारण हा एलिमेंट फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलममध्ये आहे, म्हणून A12. ह्याला A12 काय म्हणायचा, हा फर्स्ट रो आहे आणि सेकंड कॉलम आहे. म्हणजे पहिला आकडा जो असतो तो रोचा असतो, सेकंड आकडा हा कॉलमचा असतो. फर्स्ट रो कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. हा आता 2 1 का म्हणायचा आहे, सेकंड रो आहे आणि फर्स्ट कॉलम आहे, म्हणून 2 1 A21 A22 सेकंड रो सेकंड कॉलम A22. हा काय म्हणायचं, ह्याला जनरल 2x2चा मॅट्रिक्स म्हणायचा. आता खाली एक मॅट्रिक्स दिलेला आहे 3x2चा दिलेला आहे बघा, ऑर्डर पण दिलेली 3x2 कॅन बी रिटन ॲज. हा B11 का म्हटलेला आहे तर हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलममध्ये,
हा B12 का म्हटलेला आहे, हा फर्स्ट रो सेकंड कॉलममध्ये आहे. हा 2-1 का म्हटलेला आहे, कारण सेकंड रो फर्स्ट कॉलम आहे. हा 2-2 का म्हटलेला आहे, सेकंड रो सेकंड कॉलम आहे. हा 3-1 का म्हटलेला आहे, थर्ड रो फर्स्ट कॉलम आहे. 3-2 का म्हटलेला आहे, थर्ड रो सेकंड कॉलम आहे. अशा पद्धतीने तुमचा जनरल. आता इथं बी नोटेशन वापरलं आहे, वरती ए नोटेशन वापरले होते. तुम्ही ए वापरा किंवा बी वापरा, कोणतंही घेतलं तर सारखंच आहे, फक्त हा नंबर बदलायचा नाही 1 1 1 2चा. तो कोणत्या रोमध्ये आहे, तो कोणत्या कॉलममध्ये आहे हे लक्षात ठेवायचं तिथं. ठीक आहे. सो खाली रिमार्क आहेत 2 बघा. काय रिमार्क आहे, देअर शुड बी नो कन्फ्युजन बिटवीन द आयडियाज ऑफ डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स. अनलाईक डिटर्मिनंट, अ नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम मॅट्रिक्स नीड नॉट बी इक्वल. म्हणजे बघा, मॅट्रिक्स आणि डिटर्मिनंटमध्ये कन्फ्युजन करायचं नाही. कारण का, कारण डिटर्मिनंटमध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सारखे असतात. डिटर्मिनंटमध्ये 3/2 2/3 असं येणार नाही. तिथे एकतर 2/2चा डिटर्मिनंट असेल किंवा 3/3चा डिटर्मिनंट असेल. तसं मॅट्रिक्समध्ये नसतं. मॅट्रिक्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम सारखे असू शकत नाहीत किंवा असू पण शकतात. असे काही मर्यादा नाही की ते सारखेच असले पाहिजेत. ते सारखे सुद्धा नसतील काही काही ठिकाणी एक्झाम्पलमध्ये. सेकंड रिमार्क आहे, मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1/1 इज रिगार्डेड ॲज अ स्केलर, दॅट इज इट इज जस्ट अ रिअल नंबर. म्हणजे 1/1चा मॅट्रिक्स हा म्हणजे काय असतं, तर फक्त एक रो आणि एक कॉलम असेल, असं जर मॅट्रिक्स लिहायचा असेल तर तो जस्ट अ स्केलर समजून घ्यायचा. खाली नेक्स्ट युनिट आहे टाईप्स ऑफ मॅट्रायसेस. मॅट्रायसेसचा टाईप. सो ह्या टाईपवरती तुम्हाला MCQ असू शकतात बघा. ह्या टाईप खूप महत्त्वाचे आहेत. झिरो मॅट्रिक्स. A matrix whose all the element are zero is called as zero matrix किंवा त्यालाच आपण नल मॅट्रिक्स. म्हणजे ज्या मॅट्रिक्समध्ये सगळे एलिमेंट झिरो असतात त्याला म्हणायचं झिरो मॅट्रिक्स. हा बघा पहिला एलिमेंट आहे. हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे, 1/2चा आहे. 1 रो 2 कॉलम आहेत. हा बघा एक 3 झिरो आहेत उभे आहेत. हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे, याच्यात रोज किती इथं 3, म्हणून 3 बाय कॉलम किती आहे, एकच आहे 3/1. हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे, 2/2चा आहे. सगळे कसे इथं झिरो. हा मॅट्रिक्स किती आहे, 3/3चा. म्हणजे लिहिताना पहिला काय असतो, पहिला आकडा हा रो संबंधी असतो आणि सेकंड आकडा हा कॉलमच्या बाबतीत असतो. लक्षात घ्या. नाही तर तुम्ही उलटे पालटे लिहिलं तर तुमचं उत्तर चुकतं बरं का. तुम्ही ह्याला 1/3चं केलं तर ते उत्तर चुकीचं होणार आहे. हा 3/1चा आहे. कळलं का. अगोदर रो मोजायचे, आडव्या लाईनी किती त्या मोजायच्या, नंतर उभ्या लाईनी मोजायच्या. सो द मॅट्रिक्स विथ सगळे एंट्री झिरो असतात अशा मॅट्रिक्सला म्हणायचं झिरो मॅट्रिक्स. सो ऑल ऑल झिरो मॅट्रिसेस. दे आर ऑफ ऑर्डर 1/2 3/1 2/2 अँड 3/3 रिस्पेक्टिवली. झिरो मॅट्रिक्स इज डिनोटेड बाय कॅपिटल लेटर O. म्हणजे कॅपिटल लेटर ओने तुम्ही झिरो मॅट्रिक्स दर्शवू शकता. सो पुढचा आहे रो मॅट्रिक्स. अ मॅट्रिक्स हॅविंग ओनली 1 रो इज कॉल्ड ॲज द रो मॅट्रिक्स. अ रो मॅट्रिक्स कंटेनिंग एल एलिमेंट इन अ मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 1/n. जर एखाद्या मॅट्रिक्समध्ये n एलिमेंट असतील रो मॅट्रिक्समध्ये तर त्याची ऑर्डर 1/n असते. म्हणजे फक्त रो एकच रो असेल अशा मॅट्रिक्सला म्हणायचं रो मॅट्रिक्स. उदाहरणार्थ खाली बघा 1 2 एकच रो आहे. कॉलम किती ते विसरायचं, फक्त रो एक असेल तर त्याला रो मॅट्रिक्स. 2 3 4 एकच रो आहे. 0 1 2 एकच रो आहे. PQR एकच रो आहे. एकच रो असेल तर त्याला म्हणायचं रो मॅट्रिक्स. मग पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती रे, 1 2च्या 1/2. ह्याची किती येईल 1/3. ह्याची किती येईल 1/3. ह्याची किती येईल 1/3. ठीक आहे. अशा मॅट्रिक्सला म्हणायचं रो मॅट्रिक्स. म्हणजे रो मॅट्रिक्समध्ये 1/, पुढचा आकडा आपला फिक्स नसतो. 1/, काय असेल ते. ठीक आहे. इथं जनरल लिहिले ना 1/n असतात, त्या पद्धतीने 1/3 1/4 1/5 म्हणजे रो एकच असतो. अशा मॅट्रिक्सला म्हणायचं रो मॅट्रिक्स. पुढं आहे कॉलम मॅट्रिक्स.
A matrix having only one column is called as column matrix. A column matrix containing n element, then order of matrix is n by 1. इथं बघा काय होतं 1 by n, इथं विरुद्ध झालं n by 1. हा आता एक्झाम्पल, हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे, 2 रो आहेत, 2 बाय एकच कॉलम आहे म्हणून 1. हा 3 by 1, हा 3 by 1, हा 3 by 1. म्हणजे अगोदर काय लिहायचं, नोटेशन लिहिता म्हणजे अगोदर त्याच्यामध्ये रोची संख्या लिहायची असते, रो किती कॉलम किती. तर हा झाला तिसरा टाईप, कॉलम मॅट्रिक्स. नेक्स्ट अ स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय म्हणायचं, अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच द नंबर ऑफ रोज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम्स. म्हणजे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम्स सारखे असतील अशा मॅट्रिक्सला म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे. A matrix having n rows and n columns, the matrix of order is n by n. म्हणजे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सारखे असतील तर दोन्ही आकडे सारखे होईल. m by n च्या ऐवजी काय होईल, n by 1. इट इज युजली स्क्वेअर मॅट्रिक ऑफ ऑर्डर n इन्स्टेड ऑफ n by n. जर जो मॅट्रिक्स असेल तर त्याला आपण फक्त स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n असं लिहू शकतो. त्याच्याऐवजी n by n लिहायची गरज नाही, फक्त आपण स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर n. तर हा बघा पहिला मॅट्रिक्स. पहिल्या मॅट्रिक्समध्ये काय लिहिलेलं आहे, 1 2 3 4. म्हणजे 2 रो आणि 2 कॉलम आहेत, सारखे 2 by 2 आहे म्हणून त्याला म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. हा बघा 1 0 0 1, हा पण 2 by 2चा. ह्याच्यात 3 रोज आणि 3 कॉलम आहेत म्हणून ह्याला काय म्हणायचं 3 by 3चा. हा पुढचा 3 रो 3 कॉलम आहेत, लक्षात घ्या 3 रो 3 कॉलम आहेत म्हणून हा मॅट्रिक्स पण काय झाला स्क्वेअर मॅट्रिक्स. नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम सारखे असतील तर त्याला काय म्हणायचं स्क्वेअर मॅट्रिक्स. आता स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये बघा, स्क्वेअर मॅट्रिक्समध्ये 2 एलिमेंट असतात, डायगोनल एलिमेंट आणि नॉन डायगोनल एलिमेंट. आता डायगोनल एलिमेंट कोणाला म्हणायचं, 1 4 ह्याला डायगोनल एलिमेंट म्हणायचं. 3 2 हा नॉन डायगोनल. आता हा मॅट्रिक्स बघा 3 by 3चा. ह्या 3 by 3च्या मध्ये 0 0 0 हे 3 काय तर डायगोनल आहेत आणि डायगोनलच्या वरचे आणि खालचे नॉन डायगोनल एलिमेंट. आता ह्या बघा हा जनरल मॅट्रिक्स आहे, ए बी सी नाही तर सी बरं का. तर ए बी सी हा काय आहे तर डायगोनल आहे आणि जी एच एफ नॉन डायगोनल एलिमेंट. म्हणून आता डायगोनल आणि नॉन डायगोनलमध्ये खाली चौथा टाईप आहे तुमचा, 5वा टाईप. सो 5वा टाईप आहे डायगोनल ऑफ ए मॅट्रिक्स. A square matrix, diagonal matrix, a square matrix in which all the non-diagonal elements are 0 is called diagonal matrix. म्हणजे बघा 2 4 काय आहे डायगोनल आहे आणि नॉन डायगोनलचे सगळे काय येतं 0. आता इथे बघा 1 -1 1 फक्त डायगोनल आहे, नॉन डायगोनलचे सगळे काय आहेत 0. आता इथे बघा 2 4 0 3. आता तुम्ही म्हणणार डायगोनलमध्ये एक 0 आला आहे, पण डायगोनलमध्ये 0 असलं तरी चालतं, फक्त नॉन डायगोनलचे नॉन 0 असले पाहिजेत. म्हणजे नॉन डायगोनल सगळ्यात 0 असलं पाहिजे. PQR जनरल, PQR आणि नॉन डायगोनल सगळे काय 0. म्हणजे डायगोनलचे एलिमेंट फक्त असतील आणि नॉन डायगोनल जर 0 असेल तर अशा मॅट्रिक्सला म्हणायचं डायगोनल मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स हा डायगोनल मॅट्रिक्सचा टाईप आहे. म्हणजे डायगोनल मॅट्रिक्स इन विच ऑल द डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. उदाहरणार्थ 3 3 सगळे एलिमेंट सारखे आहेत, नॉन डायगोनलचे सगळे 0 आहेत. 5 5 5 स्केलर मॅट्रिक्स. तुम्हाला असं एखादं एक्झाम्पल देतील आणि ह्याचा टाईप विचारतील तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे तो टाईप कोणता आहे. आता बघा -2 -2 -2 नॉन डायगोनल सगळे कसे येतं 0. ए जनरलमध्ये नॉन डायगोनल सगळे 0 आहेत, स्केलर मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स. नेक्स्ट टाईप 7 नंबर. अ स्केलर मॅट्रिक्स इन विच द डायगोनल एलिमेंट्स आर 1 इज कॉल्ड ॲज युनिट मॅट्रिक्स ऑर आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणजे ज्या डायगोनलचे एलिमेंट सगळे 1 असतात त्याला म्हणायचं युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स. उदाहरणार्थ बघा 1 1 0 0 1 1 1 बाकीचे सगळे 0. म्हणजे डायगोनलचे सगळे एलिमेंट जर 1 असतील तर त्याला काय म्हणायचं आपण स्केलर आयडेंटिटी मॅट्रिक्स किंवा युनिट मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट अ स्क्वेअर मॅट्रिक्स इन विच द ऑल द एलिमेंट्स बिलो द प्रिन्सिपल डायगोनल आर 0 इज कॉल्ड ॲज अप्पर ट्रायंग्युलर. अप्पर ट्रायंग्युलर कधी म्हणायचं तर डायगोनलच्या खालचे एलिमेंट सगळे 0 असतील तर. आता डायगोनल काय हे समजलं असेल तर अप्पर ट्रायंग्युलर.
आता या 2 4 आहे, 2 4 काय आहे, डायगोनल आहे आणि डायगोनलचा खालचा जर 0 असेल तर त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सेकंड एक्झाम्पल बघा, 1 4 -1 डायगोनल आहे आणि डायगोनलच्या खालचे सगळे 0 आहेत म्हणून याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट हा बघा, POK किंवा P0K काही पण कन्सिडर करा, पण P0Kच्या खालचे सगळे 0 आहेत म्हणून त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर. ह्याच्या विरुद्ध डेफिनेशन आहे लोअर ट्रायंग्युलर. बघा, अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलरमध्ये फरक बघा, ह्याच्या विरुद्ध आहे. झालं बघा, विरुद्ध आहेत, समजून घ्या तुम्ही. तिसरा आणि 10वा टाईप आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स हा जनरल मॅट्रिक्स आहे, जनरल मॅट्रिक्स आहे. ह्याला सिमेट्रिक मॅट्रिक्स कधी म्हणायचं, ह्या जनरल मॅट्रिक्सला इफ A12 आणि A21, बघा लक्षात घ्या, A12 कुठे आहे, हा मी आता वेगवेगळे A12 आणि A21 हे दोन सारखे असतील तर त्याला काय, अजून पुढं A13 आणि A31. A31 कोणता आहे, इथं आहे A13 आणि A31 हां इथं बॉक्स केलेले, इथं सर्कल केलेले आणि A23 आणि A32 टिक मार्क करतो. जर हे 3 एलिमेंट सारखे असतील, इक्वल असेल तर अशा मॅट्रिक्सला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स काय म्हणायचं ह्याला बघा, जर तुम्ही इथं आरसा ठेवला, डायगोनलवरती असा आरसा ठेवला तर इकडची इमेज इकडं परावर्तित झाली पाहिजे. मग मला सांगा, जर तुम्ही असा डायगोनलवरती आरसा ठेवला A11 A22 A33 वरती, तर A12 कुठं परावर्तित होईल, इथं परावर्तित होईल. म्हणजे हे दोन्ही काय असले पाहिजे, सारखे. A13 कुठं परावर्तित होईल, A31ला, म्हणजे हे दोन सारखे असले पाहिजेत. A23 कुठं परावर्तित होईल, इथं परावर्तित होईल, मग हे दोन सारखे असले पाहिजेत. ही कंडिशन झाली तर त्या मॅट्रिक्सला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. खाली एक्झाम्पल बघा, हा डायगोनल आहे 1 3 आणि ह्याच्यावर आरसा ठेवला तर हा 4 कुठं रिप्लेट होईल, इकडं. मग असं असेल तर त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिक्स. इकडं बघा, ह्या 1 5 1 4 5 हा डायगोनल आहे, ह्या डायगोनलवरती जर तुम्ही आरसा ठेवला तर हा 3 कुठं परावर्तित होईल, इथं. -2 कुठं परावर्तित होईल, इथं. आणि 0 कुठं परावर्तित होईल, इथं. जर असं जर झालं, हे दोन सारखे आले, हे -2 आले, 0 0 आला, असं जर झालं तर त्याला म्हणायचं सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता पुढचा मॅट्रिक्स तुम्ही चेक करा, जनरल आहे पण चेक करून घ्या आहे का नाही सिमेट्रिक. नेक्स्ट पुढचा आणि शेवटचा टाईप आहे 11 नंबरचा, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स बघा, स्क्वेअर मॅट्रिक्स A = Aij इज कॉल्ड अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इफ Aij = -Aj फॉर ऑल ij means that ijth element of jth is equal magnitude but opposite in sign. Further, it was the diagonal element is and all its diagonal element is 0. म्हणजे बघा काय असतं, डायगोनलचे सगळे एलिमेंट 0 असतात बरं का, डायगोनलचे सगळे 0 आणि नॉन डायगोनलचे कसे असतात, एकमेकांच्या विरुद्ध चिन्ह असतात. इथं +1 आहे तर इथं -1 आहे, इथं -1 आहे तर इकडं +1 आहे. इथं बघा डायगोनल सगळा 0 आहे. आता इथं 2 आहे तर म्हणून इथं -2, इथं -1 आहे तर इथं +1 आहे, इथं -4 आहे तर +4 आहे. म्हणजे डायगोनल सगळा 0 आणि नॉन डायगोनलचे सगळे अपोजिट इन साईन असतात. इथं बघा PQR जनरल आहे, हा नॉन डायगोनल सगळा 0 आहे. इथं P तर इथं -P, इथं Q इथं -Q, इथं -R इथं +R. असं जर असं तर त्याला म्हणायचं स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. इथं तुमच्या मॅट्रिक्सचे टाईप संपलेले आहेत. नेक्स्ट लेक्चरला आपण छोटे छोटे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल घेऊ आणि इथं आपण स्टॉप होऊ.
ठीक है.